नमस्कार अमरावती। आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमरावतीहून पंढरपूरकडे जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रेनची व्यवस्था केली। या विशेष ट्रेनला माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हिरवी झेंडी दाखवत हजारो वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी शुभेच्छा दिल्या। आषाढी एकादशीनिमित्त रेल्वे प्रशासनाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीहून पंढरपूरसाठी विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आले। मंगळवारी अकोली रेल्वे स्थानकावर हजारो विठ्ठलभक्त ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले। यावेळी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते विशेष ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला। वारकऱ्यांच्या सोयीसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती। भक्तांनीही या उपक्रमाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला। राणा दाम्पत्याने विठुरायाच्या चरणी राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष प्रार्थना केली। यंदा समाधानकारक पाऊस पडून शेतकऱ्यांच्या जीवनात सुख समृद्धी यावी आणि राज्यावर कोणतेही नैसर्गिक संकट येऊ नये अशी प्रार्थना त्यांनी केली। जे आज सगळ्यांच्या डोळ्यामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आमचा शेतकरी राजा हा सुखी समृद्ध राहिला पाहिजे आणि जी विदर्भातून जी वारी निघालेली आहे, जे वारकरी निघाले पंढरपूरला, त्या वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये पण स्वप्न आहे की आमच्या विदर्भामध्ये पाऊस आला पाहिजे। आमच्या विदर्भातला शेतकरी सोयाबीन, तूर, मूग, संत्रा, मोठ्या प्रमाणात कापूस हा विदर्भामध्ये होते। या पिकाला मोठ्या प्रमाणात चांगला भाव मिळाला पाहिजे, चांगलं उत्पन्न झालं पाहिजे शेतकऱ्याला, आणि शेतकरी दिवसांदिवस जो खचत चाललेला आहे त्याला चांगला बळ मिळाला पाहिजे। हे पांडुरंगाच्या चरणी वारकऱ्यांच्या रूपामध्ये सगळे पंढरपूरला मागायला गेलेले आहे। आम्ही सुद्धा प्रार्थना करतो आमचा शेतकरी राजा राहिला पाहिजे आणि नेहमी आपला सगळ्यांना अन्नदाता आहे, त्या अन्नदात्याच्या माध्यमातून त्याला शक्ती मिळो हेच पांडुरंगाच्या चरणी मागणी करतो। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अकोली रेल्वे स्थानकावर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले। टाळ मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि वारकऱ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला। देवाची एवढी कृपा आहे की वाऱ्या सुरू झाल्या, दर्शनाला सगळे वारकरी निघाल्या आणि वारकरीचे सगळ्यांच्या रूपामध्ये विठ्ठोबा सगळ्यांनी पाहिलेला आणि नेहमी आम्ही दरवर्षी याचप्रमाणे त्यांचे दर्शन घ्यायला येतो। पण वारकरी जेव्हा निघाल्या वारीला आज पाऊस सुद्धा सुरू झाला। मला वाटते विठ्ठोबाला हात जोडायची गरज कोणालाही पडत नाही। विठ्ठोबा नेहमी सगळे भक्तांसोबत असते आणि आमचा शेतकरी राजा हा सुखी राहिला पाहिजे याच्यासाठी नेहमी आम्ही प्रयत्न याच्यासाठीच करतो आणि साकडा देवाला हेच घालतो की आमचा शेतकरी राजा समृद्ध राहिला पाहिजे नेहमी।